नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज बनवली होती मी दाल बाटी. त्यासाठी थोडंसं रवा, थोडंसं बेसन आणि गव्हाचं पीठ, थोडंसं तेल, जिरे आणि ओवा मिक्स करून छान असं घट्ट कणिक मळून घेतले आणि तेल लावून हाताला गोल गोल असे उंडे बनवून ते 20 ते 25 मिनटासाठी मी वाफवून घेतले. आणि त्यानंतर थोडेसे उंडे थंड झाल्यानंतर, म्हणजेच बाटी थंड झाल्यानंतर, मी त्यांना छान असं 4 भागामध्ये कट करून घेतलं आणि भरपूर तेल गरम करून त्याला छान असं मस्त फ्राय करून घेतलं. वाफ येण्यासाठी चांगलं असं मोठं काहीतरी झाकायचं, म्हणजे चांगल्या पद्धतीने वाफ येतात आणि आत कच्चे देखील राहत नाहीत. आणि असंच जरी खाल्लं तर इतके टेस्टी लागत होते ना. ओवा आणि जिऱ्याचा टेस्ट तोंडात खमंग येत होता. त्यानंतर मी सर्व डाळी मिक्स करून केले होते. डाळ म्हणजेच आपली आमटी, सांबार पण म्हणू शकता, आणि खूप टेस्टी झाली होती. आणि त्यानंतर इकडे करतात टोमॅटोची चटणी, ते देखील मी केली होती. आणि सर्व काही एक साईडला फ्राय करून घेतलं, तुम्ही पाहू शकताय. आणि खरंच सांगते, इतकं सुंदर झाली होती. जर तुम्हाला याचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी अजून एकदा नक्की करून घालेन. आणि एकदम लालसर पण नाही आणि एकदम कच्चे देखील नाही, असं मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला छान असं तळून घ्यायचं. आणि यातले अर्धे तरी आम्ही करता करताच खाल्ले होते. वेदांतला आणि मला सर्वांनाच फार आवडले. आणि तुम्ही न तळता देखील खाऊ शकता, एकदम टेस्टी लागतात. रोज रोज तेच चपाती भाजी खाण्याऐवजी काहीतरी नवीन, आणि थोडंसं हेल्दीही आहे. थोडंसं ऑइल जातं, परंतु सर्व प्रकारच्या डाळी यूज केल्यामुळं प्रोटीन्स देखील भेटतात. त्यानंतर 2 कच्चे टमाटे, 2 थोडेसे पिकलेले टमाटे घेतले आणि मोठे मोठे 3 हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना छान असं भाजलं आणि त्यांचं टोमॅटोची चटणी केली. तुम्ही पाहू शकताय बाटीला किती सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आणि आमटी देखील मी अशी तर्रेदार केली होती, थोडीशी तिखटच झाली होती आणि इतकी टेस्टी झाली होती ना. भरपूर खाल्लं की पोटात असं म्हणजे श्वास घ्यायला जागा नाही, खरंच सांगते. आणि टोमॅटोची चटणी तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे, तीही खूप सुंदर झाली होती. यात फक्त 2 कुड्या लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मीठ एवढंच टाकलं होतं मी. जिरे वगैरे काहीच नाही टाकलं. हे दिसायला एवढंच आहे, परंतु इतकं टेस्टी आहे. घरात नक्की करून पहा. बाय. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा माझी बाटी किती मऊसर झाले होते, वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट. खूप टेस्टी होतं बरं का.